बातमी कोल्हापुरातून आहे। गोकुळच्या निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या पॅनलची घोषणा करण्यात आली आहे। राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी असं या पॅनलचं नाव आहे। त्याबाबतचं एक पत्रक काढून आमदार सतेज पाटील यांनी गोकुळसाठी रणशिंग फुंकलंय। महायुतीच्या नेत्यांमधून मात्र निवडणुकीबाबत अद्यापही कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही आहे। विशाल पुजारी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। विशाल, सतेज पाटलांनी पुढाकार घेतलेला आहे, त्यांनी आपल्या पॅनलची घोषणा केलेली आहे। कोण कोण या पॅनलमध्ये असतील आणि काय नेमकी राजकीय गणित गोकुळच्या माध्यमातून आखली जात आहेत? नक्कीच खरं तर गोकुळची निवडणूक म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं असतं, कारण याच निवडणुकीवर जिल्ह्याचं पुढचं राजकारण सुद्धा बघायला मिळतं। सध्या जर पाहायचं झालं तर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी पॅनलची घोषणा केली आणि पॅनलच्या नावामध्ये सुद्धा जर पाहिजे झालं तर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी असं नाव आहे। सध्या कोल्हापुरातल्या या सगळ्या राजकारणामध्ये जर पाहिजे झालं तर गोकुळच्या राजकारणामध्ये नेमकं काय होणार हा प्रश्न आहे, कारण मंत्री मुश्रीफांना भाजपकडून घेरण्याचा प्रयत्न झाला आणि अशातच प्रशासक नेमणूक झाला आणि सध्या मुश्रीफांकडून कोणती भूमिका याबाबत जाहीर करण्यात आलेली नाही। या निवडणुकीमध्ये त्या पद्धतीने सामोरे जातील हे जाहीर केलेलं नाही। मात्र एक वाक्य जे आहे ते महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येतं की महायुती म्हणून ही निवडणूक लढली जाणार, मात्र महायुतीची भूमिका अद्याप स्पष्ट नाहीये। एक सगळ्यात महत्वाचं जी विसर्जित झालेलं जे संचालक मंडळ होतं त्यामध्ये मुश्रीफ आणि सतेज पाटील हे एकत्र होते आणि इतरही काही माहितीचे नेते त्यांच्यासोबत होते आणि त्यांच्या विरोधात महाडिक गट होता। त्यामुळे या निवडणुकीमध्ये महाडिक गट आणि माहितीचे नेते कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सध्या सतेज पाटील यांनी जो पॅनल जाहीर केलेला आहे त्या पॅनलला सुद्धा माहितीचे काही नेते जे आहेत ते समर्थन देणार का हे सुद्धा पाहणं सगळ्यात जास्त महत्वाचं असणार आहे, कारण गोकुळचं राजकारण हेच पुढच्या जिल्ह्याचं संपूर्ण राजकीय सूत्र जे आहे ते फिरवणारं ठरतं। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय असेल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सध्या जो सतेज पाटील यांनी जे पत्रक काढलेलं आहे त्या पत्रकामध्ये सगळ्यात महत्वाचं एक वाक्य अधोरेखित करण्यात आले, ते म्हणजे हे जे पॅनल आहे हे पॅनल कोणतेही पक्षीय नसणार आहे। गोकुळच्या या मागच्या निवडणुकांमध्ये सुद्धा कोणतेही पक्षीय राजकारण झालेलं नव्हतं आणि आता सुद्धा ते होणार नाही। त्यामुळं या पॅनलला कोण समर्थन देणार, कोण पाठिंबा देणार, मंत्री हसन मुश्रीफ काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। विनोदजी, अगदी मंत्री हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडिक यांच्या मार्फत काय भूमिका घेतली जाते यावर या निवडणुकीची दिशा ठरणार आहे। धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्स बद्दल।